नमस्कार, मी प्रियांका वैशाली बोडके. सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत. आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा, तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा. सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी. कोपरखैरणे विभागामध्ये भाजपच्या वतीने माजी खासदार संजीव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आढावा बैठक वार्ड क्रमांक 39 चे समाजसेवक व माजी प्रभाग समितीचे सदस्य शिरीष पाटील यांच्या प्रभागामध्ये पार पडली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे बूथ प्रमुख व पदाधिकारी व स्थानिक महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संजीव नाईक यांनी केंद्र शासन व राज्य शासन यांच्या विविध शासकीय योजनांबद्दल मार्गदर्शन करत असताना नागरिकांनी व महिलांनी महाराष्ट्र राज्य शासनाच्या शासकीय स्कीमबद्दल जनजागृती करून त्याचा फायदा करून घ्यावा. व पुढे बोलताना संजीव नाईक यांनी सांगितले की आमदार गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक सुखसुविधा नागरिकांना देण्याचं काम केलेलं आहे. टॅक्स, पाण्याचा प्रश्न, परिवहन सेवेमधील सवलत, व्यवसाय, नोकरी, आरोग्य, शिक्षण अशा अनेक सोयी नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्याचे काम गणेश नाईक यांच्या माध्यमातून आम्ही केले आहे. पुढे बोलताना त्यांनी हेही सांगितलं की शिरीष पाटील हे नेहमीच जनतेच्या हितासाठी निस्वार्थ भावनेने अहोरात्र समाजसेवा करतात. आपण सर्वांनी त्यांना साथ दिली म्हणजे नाईक साहेबांना साथ दिल्यासारखं आहे. येणाऱ्या काही दिवसातच शिरीष पाटील यांच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक बिल्डिंगमध्ये जाऊन जनतेच्या समस्या जाणून घेण्याचं काम करणार आहोत. ब्युरो रिपोर्ट, सवाल महाराष्ट्राचा. आज शिरीषजी पाटील यांच्या माध्यमातून आढावा बैठक झाली आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये माता भगिनी, ज्येष्ठ नागरिक, युवक हे या ठिकाणी आले. त्यांना केंद्र सरकार, राज्य सरकार, नवी मुंबई महापालिका, माननीय गणेश नाईक साहेबांनी घेतलेले निर्णय आणि भविष्यामध्ये हे शहर कसं तुमच्या फायदेशीर आहे, या अनेक योजना, येणारे एअरपोर्ट, येणारे डेटा सेंटर्स, अनेक असे 5 स्टार 4 स्टार हॉटेल येत आहेत. तर याच्यासाठी लोकांना नोकऱ्या आहेत, फक्त लोकांनी शिक्षण घेतलं पाहिजे, ट्रेनिंग घेतलं पाहिजे. मला असं वाटतंय की नवी मुंबईकर नशीबवान आहेत की त्यांना शहर सोडून कुठे जायची गरज नाही. मेहनत करा आणि स्वतःचं घर संसार आपण चांगला चालू शकतो. मी शिरीषजींना सांगितलेलं आहे, पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा आम्ही प्रत्येक बिल्डिंग वाईज आम्ही भेटणार आहोत, लोकांच्याकडे जाणार आहोत, त्यांच्या समस्या ऐकणार आणि हे शहर अजून मजबूत भारतीय जनता पक्ष करण्याच्या अनुषंगानं आमचा प्रयत्न राहील. आज मी शिरीषजींचं आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. ओके. आज नाईक साहेबांच्या आदेशाने श्री संजीवजी नाईक साहेब माजी खासदार आणि आपल्या या नवी मुंबईचे प्रथम महापौर हे आज आमच्या प्रभाग 39 मध्ये आलेले होते आणि त्याच्यात ते आढावा बैठक होती. म्हणजे फक्त आम्हाला सांगितलेले की बूथ अध्यक्ष आणि शक्ती केंद्र प्रमुख आणि पन्ना प्रमुख, परंतु या प्रभागामध्ये ज्या म्हणजे लोकांना समजलं की संजीव नाईक साहेब येणार आहेत, ते स्वतःहूनच या मीटिंगमध्ये येऊन उपस्थिती दर्शवली आणि त्या उपस्थिती दर्शवल्यानंतर जे आज संजीव नाईक साहेबांनी जे आज मार्गदर्शन केलं ते खूपच चांगलं होतं. म्हणजे जसं तुम्ही सांगाल तर आज लाडकी बहीण योजनेचं सांगितलं, ज्येष्ठ नागरिकांचं, म्हणजे प्रत्येक आज म्हणजे नाईक साहेबांनी जे सांगितलेलं आहे की 500 स्क्वेअर फुटांचं घराची जी माफ होणार आहे कर, ते म्हणजे प्रत्येक गोष्ट आज संजीव नाईक साहेबांनी आज या भेटी दरम्यान सांगितलं. 2025 हे जे आपल्या एअरपोर्टचं जे
उद्घाटन होणार आहे त्या अनुषंगाने त्यांनी खूप मार्गदर्शन केले की या एअरपोर्ट चालू झाल्यानंतर जी काय रोजगार उपलब्ध होणार जसं की हॉटेल इंडस्ट्री, या हॉटेल इंडस्ट्रीमुळे भरपूरच रोजगार निर्माण होणार आहे. त्यांनी ते जे मार्गदर्शन नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून होतात त्या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा, जेणेकरून तिथं ज्या नोकऱ्या उपलब्ध होतील त्या आपल्या स्थानिक नवी मुंबईकरांना भेटतील, असं संजीवजी नाईक साहेबांनी मार्गदर्शन केलं. संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी. धन्यवाद.